जशी मुंबई महानगरपालिका ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे, तशीच पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ही पवारांसाठी महत्त्वाची आहे. त्यातही अजित पवारांसाठी जरा जास्तच महत्त्वाची, कारण दादांचं इथे निर्विवाद असं वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये इथे सुरुंग लावण्यात भाजपला यश आलं होतं आणि आता भाजपला नमवत पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. जागा वाटपासाठी गुप्त अशा बैठका देखील सुरू झालेल्या आहेत. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. पिंपरी चिंचवड म्हणजे राष्ट्रवादीचा एकेकाळचा गड, अजित पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला. मात्र 2017 साली याच बालेकिल्ल्याला भाजपनं सुरुंग लावला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा मिळवण्यासाठी अजितदादांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकलंय. आधी पिंपरीमध्ये शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यामध्ये बैठक झाली. 1 तास झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती बरीच घासाघीस झाली. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी दावा केलाय. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे, तसंच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का, यावरती बरीच खलबत रंगली. काय आज नेमकी काय चर्चा झाली? प्राथमिक असेल तरी वेट अँड वॉच. इट इज टू अर्ली टू कमेंट. काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. गुरुवारच्या रात्री 8 वाजता पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक सुरू झाली. शरद पवारांनी जबाबदारी टाकलेले खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांचे स्थानिक नेते अजित गव्हाणेंसोबत तासभर चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीचे ज्या ठिकाणी इच्छुक आहेत अशा 4-5 जागांची यादी बनवण्यात आली. मग अमोल कोल्हे, रोहित पवार स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांकडे रवाना झाले. रोहित पवारांच्या गाडीत अमोल कोल्हे आणि स्थानिक पदाधिकारी बसले आणि त्यांनी पुण्यातील अजितदादांचा जिजाई बंगला गाठला. पिंपरी चिंचवडमधून ज्या गाडीतून हे सगळे आले होते तीच गाडी अजितदादांच्या बंगल्यावर अनेकांनी पाहिली. यानंतर हे सगळे नेते पुण्यामध्ये अजितदादांच्या भेटीला पोहोचले. अजितदादांसोबतच्या बैठकीमध्ये काय घडलं याच्यापेक्षा जास्त संभ्रम बैठकीला रोहित पवार उपस्थित होते की नव्हते यावरून झालाय. हे कन्फ्युजन का झालं याचं अतिशय सविस्तर स्पष्टीकरण देखील रोहित पवारांनी दिलंय. माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे. आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे. त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना, ते अपडेट घेतलं आपलं सांगितलं. बघा, माझे जे ड्रायव्हर आहेत आणि PA, जर काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यांना कळालं काहीतरी चुकले, ते थोडे घाबरतात. त्यांना मी जेव्हा विचारलं, अरे गाडी मला इथं दिसत नाही भीमतडीला, कुठे आहे, तर त्यांना असं वाटलं होतं कार्यकर्त्यांना तिथं घेण्यासाठी गेल्यानंतर ते तिथंच थांबले आणि त्यांना जेव्हा कळालं मी इथं आलो आहे आणि इथं गाडी मागवलेली आहे, तेव्हा ते घाई गडबडीने इथं आले. शरद पवारांनी खासदार अमोल कोल्हेंवरती पिंपरी चिंचवडची जबाबदारी सोपवली. त्यांनी आपले मुद्दे अजितदादांच्या समोर ठेवले आणि फायद्या तोट्यावरती चर्चा केली. अजित पवार गटाच्या इच्छुकांच्या जागेवरती शरद पवार गटाचे किती इच्छुक आहेत यावरती चर्चा झाली आहे. 4 सदस्यीय प्रभागामध्ये दोघांचेही उमेदवार असल्यास चिन्ह घड्याळ की तुतारी यावरती देखील चर्चा झाली. काही प्रभाग फक्त तुतारीच्या चिन्हाने करता येतील का यावरती चर्चा झाली आहे. तर अजित पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावरती लढतील का हा प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष सोबत घ्यावेत असा शरद पवार गटाचा आग्रह आहे. राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा 2 जागांवरती येऊन अडल्याची चर्चा आहे. पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावरती लढलेल्या सुलक्षणा शिलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्यासाठी 2 जागा शरद पवारांना हव्यात. तसा संदेश अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी दिल्याचाही दावा होतोय. या 2 जागांच्या बाबतीत
हा गुंता सुटावा आणि लवकरात लवकर सुटावा म्हणून रोहितदादा आणि आमचे खासदार साहेबसुद्धा या ठिकाणी अमोलदादासुद्धा आले होते आणि नंतर याच्यावर चर्चा एकत्रित झाली की जे विद्यमान आहेत त्या जागा राहणारच आहेत. संघटनेचा एकत्र संघटना असतानाचा मी अध्यक्ष आहे, त्याच्यामुळं माझ्या मागं दादांची देखील माझ्या बाबतीमध्ये चांगली भूमिका आहे आणि आदरणीय रोहितदादा असतील, कोल्हे साहेब, सुप्रियाताई, सर्वच जण माझा पक्ष पूर्ण माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या दोघांच्या बाबतीत अन्याय होणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याची अधिकृत घोषणा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून केली जाईल असंही रोहित पवारांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमधील राजकारण बघता दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशी सध्याची स्थिती दिसते. मुंबई काबीज करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले, अगदी तसंच दोन्ही पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. असं झालं तर महायुतीत एकाकी पडलेल्या अजित पवारांचं पारडं शरद पवारांच्या साथीनं नक्कीच जड होऊ शकतं. मात्र या दोन्ही पवारांसमोर 128 पैकी 65 ही मॅजिक फिगर गाठण्याचं आव्हान असणार आहे. त्याचवेळी पिंपरी चिंचवडचा हा बालेकिल्ला काबीज करण्याचं दोन्ही पवारांचं स्वप्न सत्यात उतरू शकतं. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.